महिला पत्रकार असून आम्ही नेहमीच रुटीनच्या धावपळीत असतो, कधी ब्रेकिंगसाठी, कधी घराच्या कामांसाठी. महिला दिनाच्या निमित्त NMMC आमच्यासाठी हे एक हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज केल्याबद्दल खूपच आभार मानतो आणि हे खूपच छान एक्सपिरियन्स होतं. युजली आम्हाला हेल्थ कॅम्प्स कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला पण जायचं म्हटलं तर लाईनीत थांबा, वेळ जातोच. हे आमच्यासाठी स्पेसिफिकली ऑर्गनाईज केल्यामुळे आमचं सगळं पटापट आटोपलं आणि आता आम्ही परत आमच्या रुटीन मध्ये परत नेहमीप्रमाणे धावपळ करायला फ्री आहोत. हेल्थ कॅम्प ऍटलीस्ट वर्षातून 2दा तरी आयोजित करायला पाहिजे महिलांसाठी. याच्यासोबत मला वाटतं पुरुषांसाठी पण एक असायला पाहिजे. त्यांचे पण डेली मध्ये भरपूर काही स्ट्रेस, भरपूर काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्याच्यामध्ये त्यांना स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं हे शक्य होत नाही. तर हे फक्त महिलांसाठी नसून सगळ्या पुरुषांसाठी पण एक आयोजित करायला पाहिजे. आपल्याला माहितच आहे की 8 मार्च रोजी महिला दिन सादर करण्यात आला आणि काही ज्येष्ठ महिला पत्रकार नवी मुंबईच्या आहेत त्या मला अप्रोच झालेल्या आहे की आपल्याला एक कॅन्सर डिटेक्शन शिबिर महिला पत्रकारांसाठी खास करून ठेवायचं आहे. तर मग आज आपण 28 मार्चला मीनाताई ठाकरे हॉस्पिटलला आपण ते कॅन्सर डिटेक्शन शिबिर आयोजित केलेले आहे. त्यामध्ये आपण महिला पत्रकारांसाठी फ्रीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असतील किंवा सर्वायकल कॅन्सर असतील या संबंधी त्यांच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्यांच्या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट आणि इतर काही ज्या तपासण्या लागतात पॅथॉलॉजिकल टेस्ट त्या सुद्धा आपण या इथे त्यांच्या करून घेण्यात आलेल्या आहेत. आपल्याला माहितच आहे की महिला या सगळ्यात शेवटी आपल्या स्वतःवर लक्ष देतात. पहिले तर त्या त्यांचे पती असू दे, मुलांवर, आणि शेवटी मग त्यांना काही त्रास झाला तर शेवटी ते त्यांच्यावर लक्ष देतात. तर या धकाधकीच्या जीवनामध्ये मला आव्हान करायचं सगळ्या महिलांना की आपली तब्येतीकडे आपण जेवढं इतरांकडे लक्ष देतो तेवढंच लक्ष आपण स्वतःकडे पण द्यावं आणि महानगरपालिकामध्ये ज्या सुविधा आहेत त्याचा नक्कीच आपण फायदा घ्यावा.